Good evening, everyone. Let me know whether my voice is clear or not. Okay, everyone, mark your attendance in chat box and open your geography textbook also. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये जे क्लासमध्ये एंटर होत आहेत त्यांनी अटेंडन्स मार्क करा आणि सगळ्यांनी भूगोलाचं पुस्तक ओपन करायचंय उघडायचंय. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केलेत. एव्हरीवन मार्क युअर अटेंडन्स. Okay, let's start. We have already started lesson number 7, soils. आपण जो लेसन नंबर 7 मृदा हा ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे. रिवाइज करतोय आपण सगळे लेसन. ओके, तर लास्ट टाइम व्हॉट वी हॅव स्टडीड. लास्ट टाइम आपण काय शिकलो होतो? चला, कोण सांगणार? लास्ट टाइम व्हॉट वी हॅव स्टडीड. चला, मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक कोण सांगणार मला? विच फॅक्टर्स आर नेसेसरी फॉर सॉइल फॉर्मेशन. सगळ्यांनी आन्सर करायचंय. विच फॅक्टर्स आर नेसेसरी फॉर सॉइल फॉर्मेशन. मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक कोणते? ओके, दीपिका, टेल मी. Parent rock, regional climate, biotic material, and time are the factors necessary for soil formation. येस, व्हेरी गुड. मराठीमध्ये कोण सांगणार? चला, मराठी मीडियम कोण सांगणार? मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक कोणते? आपण लास्ट टाइम बघितलं होतं मृदा निर्मितीसाठी काही घटक आवश्यक असतात. ते कुठले आहेत? एक्सप्लेन पण केले होते मी तुम्हाला. ओके प्रथमेश, टेल मी. हॅलो मॅम. येस. मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात. ओके, मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक आणि कालावधी. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, ते सगळे मी तुम्हाला एक्सप्लेन केले होते. डिटेल्स मध्ये सुद्धा आपण एक्सप्लेन केले होते. हे सगळे जे आहेत सॉइल फॉर्मेशन साठी जे फॅक्टर्स लागतात ते कसे सॉइल फॉर्मेशन साठी नेसेसरी आहे ते आपण डिटेल मध्ये सुद्धा एक्सप्लेन केलं होतं मी तुम्हाला. पॅरेंट रॉक जो मूळ खडक आहे त्याचा कसा सॉइल फॉर्मेशन मध्ये एकदम इम्पॉर्टंट रोल आहे. रिजनल क्लायमेटचा सुद्धा कसा आहे, बायोटिक मटेरियलचा कसा आहे, टाइमचा कसा आहे, ते तुम्हाला लास्ट टाइम मी शिकवलेलं होतं. राईट. देन आपण एक ऍक्टिव्हिटी सुद्धा घेतली होती. राईट, ऍक्टिव्हिटी सुद्धा घेतली होती. 3 पॉट, त्याच्यामध्ये एक पॉट एम्प्टी, सेकंड पॉट मध्ये ओनली वॉटर आणि थर्ड पॉट मध्ये काय माती आणि त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक एक सीड टाकलेलं. राईट, तर त्याचं सुद्धा तुम्ही ऑब्झर्वेशन मला सांगितलं होतं. राईट. देन आणि नंतर आपण हे सुद्धा बघितलं होतं की जसं म्हणजे जैवविविधता. आता ज्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी जी तिथलं जे रिजन क्लायमेट आहे त्यानुसार तिथे ते पीक घेतले जातात. बरोबर. आता एखादं जे काही रिजन आहे तिथलं क्लायमेट कसं आहे त्या क्लायमेटला रिलेटेडच आपण काय तिथे क्रॉप्स घेतो. राईट, पिकं घेतो. आणि तिथले जे मग राहणारी लोक आहेत त्यांचं जे मूळ काय बोलतात मूळ
हे सुद्धा अन्न ते सुद्धा तेच होऊन जातं. बरोबर? कळालं सगळ्यांना? लास्ट टाइम हे सगळं शिकवलं होतं मी तुम्हाला, लक्षात असेल तर. ओके, त्याच्या पुढे जाऊया आता. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला पुढे जाऊया. आता तुम्हाला एक इथे मॅप दिलेला आहे. मेक अ फ्रेंड्स विथ मॅप. मॅप सगळ्यांनी ऑब्झर्व करा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. मॅप बघा इथे काय दिलं. मॅप महाराष्ट्र टाईप अँड ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉइल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या रिजन मध्ये कुठली कुठली सॉइल आपल्याला आढळून येते, दिसून येते, त्याचा तुम्हाला मॅप दिलेला आहे. इथे तुम्हाला इंडेक्स सुद्धा दिलेला आहे. टाइप्स ऑफ सॉइल सांगितलेले आहेत. कोर्स सॉइल, ब्लॅक सॉइल, लॅटेराइट सॉइल, अल्युवियल सॉइल, येल्लो ब्राऊन. ओके, आणि तिथे तुम्हाला सांगितलंय कलरनी तुम्हाला तिथे शो सुद्धा केलेला आहे. राईट? मराठीत जाडी भरडी मृदा, काळी मृदा, जांभी मृदा, नंतर अल्युवियल सॉइल म्हणजे किनारपट्टीवरील गाळाची मृदा, आणि येल्लो ब्राऊन म्हणजे पिवळसर तपकिरी मृदा. ओके, डोंगराळ प्रदेशात आढळते. आता त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले, त्याचा आन्सर तुम्ही मला सांगायचंय. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? विच सॉइल ऑक्युपाईज मोस्ट ऑफ द एरिया इन दी महाराष्ट्र. आता कुठल्या प्रकारच्या सॉइलने, मृदेने महाराष्ट्राचे सर्वात जास्त भूभाग व्यापलेला आहे? कोण सांगेल आन्सर? चला, कोण आन्सर सांगणार? सगळ्यांनी आन्सर करायचंय. ओके, आदेश. काळ्या रेगूळ मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापला आहे. कुठल्या मृदेने? हॅलो. काळ्या रेगूळ मृदेने. काळ्या रेगूळ येस, मृदेने. काळी मृदा. येस, काळी मृदा, रेगूळ मृदा, ब्लॅक सॉइलनी आपलं जे महाराष्ट्राचं जे जास्त रिजन, मोस्ट ऑफ द एरिया तिने ऑक्युपाईड केलेला आहे. ओके, नेक्स्ट. इन विच एरियाज आर लॅटेराइट सॉइल्स फाउंड. बघा, जी लॅटेराइट आहे म्हणजे जांभी मृदा कोणत्या कोणत्या भागात आढळते? कोण सांगेल? बाकीचे स्टुडंट नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके, प्रथमेश. हॅलो मॅम. येस. जांभी मृदा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली मध्ये आढळते. हा, गडचिरोलीचा काहीसा भाग आणि कोल्हापूरचा थोडासा काहीसा भाग. ओके, कळलं? पुण्याच्या पण काही भागांमध्ये आढळते बघा जरा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. विच सॉइल इज फाउंड इन द रिव्हर व्हॅलीज ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राची जी नदी खोरी आहे तिथे कुठली मृदा आढळते? कुठली मृदा आढळून येते दऱ्या याच्यामध्ये? महाराष्ट्रातील जी नदी खोऱ्या आहेत तिथे कोण सांगेल आन्सर? ओके, प्रद्युम्न. कोण सांगेल? प्रद्युम्न. ओके, नेक्स्ट. दीपिका, टेल मी. Hello, ma'am. येस. Alluvial soil is found in the river valleys of Maharashtra. येस, ॲल्युवियल किनारपट्टीवरील गाळाची मृदा. ओके. विच सॉइल इज फाउंड इन पार्ट्स ऑफ सह्याद्री रेंजेस. सह्याद्री रेंजेस मध्ये कुठली मृदा आढळून येते? कोण सांगेल? सह्याद्री रेंजेस बघा. आदेश. सह्याद्री पर्वताच्या भागात पिवळसर तपकिरी मृदा आढळते.
येस, पिवळसर तपकिरी, येल्लो ब्राऊन. ओके, नेक्स्ट. आय थिंक मला असं वाटतंय जे रिव्हर व्हॅली आहे तिथे कोर्स सॉइल आढळते, जाडी भरडी मृदा. ओके, कळालं सगळ्यांना? जे दऱ्या खोऱ्या आहेत तिथे जाडी भरडी मृदा आढळते. ओके, कोर्स सॉइल. आणि आता इन विच रिजन ॲल्युवियल सॉइल फाउंड, जी ॲल्युवियल किनारपट्टीवरील जी सॉइल आहे, मृदा आहे, गाळाची मृदा कुठे आढळून येते? प्रद्युम्न? मुंबई सिटी. मुंबई सब अर्बन डिस्ट्रिक्ट, मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळाले आन्सर? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला पुढे जाऊया. आता आपल्याला हे जे आहेत सॉइलचे टाइप्स आहेत ते आपल्याला एक एक एकदम डिटेल मध्ये काय करायचंय, स्टडी करायचंय. ओके, जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन. ओके, चला कोण फर्स्ट हे करणार, रीड करणार? आदेश, रीड कर. Yes, ma'am. Okay, ma'am. Coarse soil. This soil type is फर्स्ट पासून यू हॅव वेट यू Okay, हॅव okay, ma'am. स्टडीड, तिथून स्टार्ट. geographical explanation. You have studied the major soil types of Maharashtra on the basis on the soil's color, texture, formation process, thickness of layers, etc. We can divide the state's soils into five major types. Coarse soil. The soil types is a result of weathering and low rainfall. This is soil can be found in the hilltops of the western part of the plateau. plateau. Easy example: Ajanta, Balaghat, and Mahedu Hills. The proportion of महादेव हिल्स. Mahadev Hills. The proportion of humus is ह्युमस. negligible in the soil. ओके, Regur, व्हेरी गुड. व्हेरी गुड. बघा काय सांगितले आता जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन मध्ये. यू हॅव स्टडीड द मेजर सॉइल टाइप्स ऑफ महाराष्ट्र ऑन द बेसिस ऑफ सॉइल्स कलर, टेक्स्चर्स, फॉर्मेशन process, thickness of layer, etc. We can divide the state soils into 5 major types. आता तुम्ही महाराष्ट्रातील मृदेचे प्रमुख प्रकार अभ्यासले. आता मृदेचा रंग, त्याचं कलर, टेक्स्चर, त्याचा बनवण्याची क्रिया, त्याच्या थराची जाडी, हे सगळं आपल्याला याच्या रिलेटेड. आता याच्यानुसार आपल्याला मृदेचे 5 काय बघायचे, टाइप्स बघायचे. ओके, आता आपल्याला जे टाइप्स बघणार आहे ते कोणाच्या बेसिसवर बघणार आहे? कलर, त्याचा स्ट्रक्चर, त्याचा फॉर्मेशन प्रोसेस, थिकनेस ऑफ लेअर. ओके, कळालं सगळ्यांना? आता फर्स्ट त्यांनी सांगितलं कोर्स सॉइल, जाडी भरडी मृदा. दिस टाइप इज अ रिझल्ट ऑफ विदरिंग अँड लो रेनफॉल. आता ही जी मृदा आहे कुठे तयार होते? जिथे सॉइलचं जास्त प्रमाणात काय होतं? विदरिंग, म्हणजे त्याचं ब्रेक जास्त होतं. जो पॅरेंट रॉक असतो ना त्याचं ब्रेकडाऊन जास्त होतं, म्हणजे त्याचं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये जास्त काय होतं तिथे, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये फॉर्मेशन होतं. आणि लो रेनफॉल, जिथे कमी पाऊस असतो. ओके, दिस सॉइल कॅन बी फाउंड इन द हिलटॉप्स ऑफ दी वेस्टर्न पार्ट ऑफ दी प्लेटू. आता ही मृदा कुठे आढळून येते? की पश्चिम भागामध्ये, पठाराच्या पश्चिम भागात घाट माथ्यावर ही मृदा आढळते. ओके, पश्चिम साईडला, वेस्टर्न पार्टचा हिल टॉप म्हणजे डोंगराच्या वेस्टर्न साईडला जो प्लेटू आहे, पठार आहे तिथे. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं अजंठा, बाळाघाट, महादेव डोंगर. ओके, महादेव हिल. द प्रोपोर्शन ऑफ ह्युमस इज नेग्लिजिबल इन दिस सॉइल. आणि या मृदेमध्ये जे ह्युमस असतं ते काहीच नसतं, नेग्लिजिबल म्हणजे काहीच नसतं. ओके, कळालं सगळ्यांना? कोर्स सॉइल नंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट टाइप कोण रीड करणार? प्रद्युम्न.
Hello, ma'am. Yes. Regular or black soil. It is found in areas of medium rainfall in the valleys and alluvial plains of river basins. Two Basin. types basins. Two types of this soil are found. Dark black soil is found in the western part of Deccan Plateau, while Plateau. medium Plateau, while medium black soil is found in the eastern part Vidarbha. Though it is black in color, proportion of organic components is less in the soil. ओके वेट Laterite व्हेरी गुड. soil. वेट व्हेरी गुड. बघा नेक्स्ट काय रेग्युर और ब्लॅक सॉइल. ओके मराठीत काळी मृदा. इट इज फाउंड इन द एरियाज ऑफ मीडियम रेनफॉल इन द व्हॅलीज अँड ॲल्युव्हियल प्लेन्स ऑफ रिव्हर बॅसिन्स. बघा ही जी रेग्युर आणि काळी मृदा आहे ती पहिले कापसाची मृदा या नावाने ओळखली जाते आणि ही मध्यम पावसाच्या प्रदेशात आढळते आणि तसंच नद्यांच्या खोऱ्यामधील गाळाची मैदाने आणि दऱ्यांच्या भागामध्ये ही जी आहे मृदा ती आढळून येते. 2 टाइप्स ऑफ दिस सॉइल्स आर फाउंड. 2 प्रकारची आढळते. ओके डार्क ब्लॅक सॉइल इन द फाउंड इन द वेस्टर्न पार्ट ऑफ डेक्कन प्लेटू व्हाईल मीडियम ब्लॅक सॉइल इज फाउंड इन द ईस्टर्न पार्ट विदर्भ. बघा तर दख्खनच्या पठारावर पश्चिम भागामध्ये जास्त काळी तर पूर्व भागामध्ये मध्यम काळी अशा 2 प्रकारात ही माती आढळून येते. आता पूर्व भागात म्हणजे विदर्भामध्ये थोडी मीडियम काळी असते ती हे आणि दख्खनचा जो पठार आहे दख्खनचा प्लेटू आहे त्याच्या वेस्टर्न पार्ट मध्ये पश्चिम भागामध्ये खूप काळी म्हणजे ती आढळून येते. दो इट इज ब्लॅक इन कलर प्रोपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक कंपोनंट इज लेस इन द सॉइल. मग ही दिसायला काळी असली तरी या मृदेमध्ये जे जैविक घटकांचं प्रमाण कसे असतं कमी असतं. ओके जे बायोटिक मटेरियल्स असतात ते खूप कमी असतात. कळलं सगळ्यांना काळी मृदा कळतंय का सगळ्यांना? झालेलं आहे. मी एकदा परत एक्सप्लेन करते फक्त. ओके नेक्स्ट कोण रीड करणार? ओके तेजल. Yes, teacher. जांभली मृदा याच्यामध्ये इथे जे स्क्रीनवर इंग्लिश मध्ये ते रीड करायचं आहे. लॅटेराइट सॉइल. टीचर इंग्लिश नाही येत मला. ओके वाच मराठीत वाच. जांभली इंग्लिशचं टेक्स्टबुक कधीच रीड नाही केलं तू? 7th स्टँडर्डला आहे ना? जेवढं आहे तेवढं तरी तेवढं ओके तरी रीड. टीचर ओके. स्लाइड लॅटेराइट. laterite salt. This type of salt is फाउंड found in the कोस्टल coastal belt of Konkan to the वेस्ट west of the Sahyadris and in the east of Vidarbha Vidarbha in areas of very heavy rainfall. The eroded rock get has always washed away washed away in a long quick large
Large Large quantity has a reduced the result. results the past tense Parent rock. parents lock line Bear. open the rayon Iron. स्पेलिंग बघायचं पहिले. IRON. आयन. तसंच प्रोनाउन्सिएशन करा. iron in the look ROCK काय होतं? रॉक. rock React. with the iron Oxygen. oxygen in the Air. air and Causes. Chemical. chemicals Reaction. reactions Okay, wait. Switch off your mic. बघा नेक्स्ट काय दिले लॅटेराइट सॉइल म्हणजे जांभी मृदा. This type of soil is found in the coastal belt of Konkan to the west of the Sahyadris and the east of the Vidarbha. आता ही जी आहे मृदा ही जी सॉइल आहे सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात काय ते आढळून येते. ओके नेक्स्ट काय सांगितलं इन एरियाज ऑफ व्हेरी हेवी रेनफॉल द एरोडेड रॉक्स गेट वॉश अवे इन अ लार्ज क्वांटिटी. बघा आता जिथे आढळते तिथे जास्त प्रमाणात पाऊस पडतो. ओके मग अशा अति पावसाच्या प्रदेशात या खडकांचं आपल्याला मोठ्या प्रमाणात काय झालेलं दिसतं की त्यांचं जे एरोडेड म्हणजे त्यांचं काय झालेलं आहे विदरिंग झालेलं असतं ना. हे जे खडक आहेत हे जे रॉक्स आहेत त्यांचं विदरिंग झालेलं आहे ते काय मोठ्या प्रमाणात वाहून जातात वॉश होतात. ओके पावसामुळे. ॲज अ रिझल्ट द पॅरेंट रॉक लाईज बेअर ओपन. मग त्यामुळे जो मूळ खडक असतो ना तो उघडा पडतो. ओके त्याच्यावरचा सगळा लेअर वाहून जातो ना पाण्याने. जास्त पाऊस कंटिन्युअस पाऊस पडत राहतो मग त्याच्यावरचा जो लेअर तयार झालेला असतो ओके विदरिंगनी इरोज तो काय होतो वाहून जातो. त्याच्यामुळे जो मेन पॅरेंट रॉक आहे ना तो तसाच ओपन राहतो. मूळ खडक उघडा पडतो. द आयर्न इन दी रॉक रिॲक्ट विथ द ऑक्सिजन इन दी एअर अँड कॉजेस केमिकल रिॲक्शन. आणि आता काय होतं त्या खडकामध्ये जे आयर्नचं जे काही आहे आयर्न असतं ना त्या खडकामध्ये त्याचं बाहेरचं जो एअर आहे वातावरणातलं जी हवा आहे त्याच्याशी काय होतं केमिकल रिॲक्शन होतं. दिस गिव्स दी रेडिश ऑरेंज कलर टू दी सॉइल विच इज दस फॉर्म. आणि त्याच्यामुळे त्या सॉइलला रेडिश ऑरेंज असा कलर येतो म्हणजे जांभळा असा कलर येतो तांबडा असा कलर येतो आणि त्यामुळे त्या मृदेला आपण जांभी मृदा असं बोलतो. कळालं सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना जांभी मृदा कसं तयार होतं? कळालं? कुठे आढळून येते ही मृदा? जास्त पावसाच्या प्रदेशात. ओके त्यामुळे काय होतं जो विदरिंग झालेला असतो रॉक त्याच्या पाण्याने काय होतं तो वाहून जातो आणि जो पॅरेंट रॉक असतो मूळ खडक तो उघडा पडतो आणि त्याचं बाहेरचा जो एअर आहे आपल्या एन्व्हायरमेंटवर त्याच्याशी केमिकल रिॲक्शन होऊन तिथे रेडिश ऑरेंज ती सॉइल तयार होते आणि त्याला आपण तांबडे असं बोलतो. ओके जांभी मृदा असं बोलतो. नेक्स्ट कोण रीड करणार? ओके ओमकार. नेक्स्ट टाइप. Yes, ma'am. Alluvial soil of the coast strip. Majority of Coastal. the coastal strip. Majority of these rivers flowing in the Konkan region are short and flow with great speed. Therefore, the alluvium brought by them gets deposited at the mouth of the river. This soil is found at the mouth of the river in the western coastal strip
Example, the area around Panvel, Uran coast, Dharamtar Creek, etc. ओके वेट. ओके बघा नेक्स्ट काय टाईप आहे ॲल्युव्हियल सॉइल ऑफ द कोस्टल स्ट्रीप म्हणजे किनारपट्टीवरील गाळाची मृदा. मेजॉरिटी ऑफ दी रिव्हर्स फ्लोईंग इन द कोकण रिजन आर शॉर्ट अँड फ्लो विथ द ग्रेट स्पीड. बघा कोकणातील बहुतांश नद्या या लांबीला कमी असतात पण वेगाने अतिशय वेगाने वाहतात. Therefore, the alluvium brought by them gets deposited at the mouth of the river. मग त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ हा नदीच्या मुखाशी साचून राहतो. This soil is found at the mouth of the river in the western coastal strip. पश्चिम किनाऱ्यावर मग आता ही सगळी गाळ कुठे निर्माण झाली आहे पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी ही मृदा तयार झालेली आहे. फॉर एक्झाम्पल त्याने सांगितलंय की जी पनवेल उरण इथला जो परिसर आहे तिथे आणि धरमतर ची जी खाडी आहे धरमतर तिथे. कळालं सगळ्यांना. तर ही मृदा कुठे आढळून येते कोकणमध्ये कारण कोकणमध्ये ज्या नद्या आहेत त्या कमी लांबीला असतात आणि खूप जास्त वेगाने वाहतात त्यामुळे तो जो सगळा गाळ आहे ना तो नदीच्या मुखाशी साचून राहतो. आणि आता हा जो गाळ आहे जास्त करून पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखांशी साचलेला आहे. फॉर एक्झाम्पल पनवेल उरणच्या रिजन मध्ये आणि धरमतरच्या रिजन मध्ये. ओके नेक्स्ट लास्ट वाला कोण रीड करणार आहे. कोण राहिलंय रीड करायचं. अनघा. अनघा. Hello, ma'am. येस. Yellow brown soil. These soils are found in areas of extreme rainfall. They are not very fertile. Therefore, they are not very used for agriculture. They are mainly found in Chandrapur, eastern part of Bhandara, and parts of Sahyadri Mountains. ओके वेस्ट. बघा काय सांगितलं आता लास्ट वाला पिवळसर तपकिरी मृदा येलो ब्राऊन सॉइल. दिस सॉइल्स आर फाउंड इन एरियाज ऑफ एक्स्ट्रीम रेनफॉल म्हणजे जिथे जास्त प्रमाणात खूप जास्तच प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडतो तिथे ही मृदा आढळते. दे आर नॉट व्हेरी फर्टाईल. ती मृदा जी आहे ती जास्त सुपीक नसते. देअरफॉर दे आर नॉट व्हेरी यूज फॉर ॲग्रिकल्चर. आता सुपीकच नाही फर्टाईलच नाही तर ती आपण ॲग्रिकल्चरसाठी आणि शेतीसाठी यूज म्हणजे करणारच नाही ना त्याचा उपयोग कमी होतो. दे आर मेनली फाउंड इन चंद्रपूर ईस्टर्न पार्ट ऑफ भंडारा अँड पार्ट्स ऑफ सह्याद्री माउंटन्स. कुठे कुठे दिसून येते ही मृदा चंद्रपूर भंडाराचा पूर्व भाग म्हणजे पूर्व भाग आहे ईस्टर्न पार्ट मध्ये आणि सह्याद्रीचा ईस्टर्न पार्ट. कळालं सगळ्यांना. तर सगळ्या टाइप्स कळाले 5 टाइप्स. ओके पुढे जाऊया आता. आता तुम्हाला इथे परत एक ऍक्टिव्हिटी आहे ती बघूया आपण. ट्राय दिस. मेक अ 2 small heaps of soil. On one of them sow or any other fast growing seeds. Keep watering that heap for 4 to 9 days. After that sapling surface water both the heaps with the watering can. Observe see figure 7.3. काय सांगितलं तुम्हाला मातीच्या 2 टेकड्या तयार करायला सांगितल्यात. त्यातील एका टेकडीवर गहू किंवा कोणतेही रोप उगवेल तसं काय टाकायचंय बी टाकायचंय. 4-5 दिवस त्या टेकडीला थोडं थोडं पाणी द्यायचंय आणि रोप उगवल्यावर 5-6 दिवसांनी दोन्ही टेकड्यांना काय करायचंय झारीने पाणी टाकायचं आणि तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचंय. ओके कळालं सगळ्यांना. त्याच्या पुढे बघा त्याच्या जे काही आहे त्याच्या रिलेटेड ते आता पुढे आहे. सॉइल इरोजन अँड डिग्रेडेशन. ओके सॉइल इरोजन अँड डिग्रेडेशन. चला कोण रीड करणार. प्रद्युम्न. Hello, ma'am. येस. A layer of soil, top layer of soil gets removed due to wind or water. This means that the soil gets
enorded, running water, climate, and diversity in physiography are reasons of soil erosion. The soil quality may get lower due to certain reasons. This is called degradation of soil. Degradation. Degradation of soil. To obtain a higher agricultural yield, chemical fertilizers, Insecticides. insecticides, weedicides, etc. are used. The excessive spraying of chemicals Spraying. use what, ma'am? Spraying of chemicals. Yes, spraying of chemical and use of chemical fertilizers leads to soil degradation. Okay, Excessive wait. erosion. ओके बघा नेक्स्ट काय टॉपिक आहे सॉइल इरोजन अँड डिग्रेडेशन ओके अ लेयर ऑफ सॉइल मीन्स टॉप लेयर ऑफ सॉइल गेट्स रिमूव्ह ड्यू टू विंड और वॉटर दिस मीन्स दॅट द सॉइल गेट इरोडेड ओके बघा तर वारा किंवा पाणी याच्यामुळे जो मातीचा वरचा जो टॉप लेयर असतो कधी वाहून जातो म्हणजेच काय होतं की ती सॉइल काय होते इरोडेड होते ओके म्हणजे त्या मृदेची धूप होते ओके इरोजन म्हणजे काय की वॉटरमुळे किंवा पाण्यामुळे त्याचा वरचा जो आहे पार्ट तो निघून जातो ओके रनिंग वॉटर क्लायमेट अँड डायव्हर्सिटी इन फिजिओग्राफी आर रिझन्स ऑफ दिस सॉइल इरोजन आता सॉइल इरोजन साठी रिझन्स बघा कुठले सॉइल इरोजन कशामुळे होतात रनिंग वॉटर वाहतं पाणी देन क्लायमेट हवामान आणि डायव्हर्सिटी इन फिजिओग्राफी ओके मीन्स प्राकृतिक रचनेतील विविधता यामुळे काय होते मृदेची धूप होते द सॉइल क्वालिटी मे गेट लोअर ड्यू टू सर्टन रिजन त्यामुळे जशी मृदेची धूप होते तशी त्या कारणाने काय होते त्या मृदेची जी क्वालिटी आहे ती कमी होते ओके दिस इज कॉल्ड डिग्रेडेशन ऑफ सॉइल म्हणजेच त्याला काय बोलतात मृदेची अवनती मराठीत मृदेची अवनती डिग्रेडेशन ऑफ सॉइल म्हणजे त्या या सगळ्या काय बोलतात रिझनमुळे काय होतं की त्या सॉइलची क्वालिटी कमी होते ओके त्याला आपण काय म्हणणार सॉइल डिग्रेडेशन टू ऑब्टेन अ हायर ॲग्रिकल्चरल यील्ड केमिकल फर्टिलायझर्स इन्सेक्टिसाइड्स वेडीसाइड्स एक्सेट्रा आर यूज बघा तर शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आपण काय करतो त्याला म्हणजे खत टाकतो त्याच्यावर जे कीटकनाशके आहेत म्हणजे जे स्प्रे वगैरे आपण केमिकल स्प्रे वगैरे आपण काय करतो यूज करतो ओके तसंच ते केमिकल स्प्रे वगैरे यूज करतो केमिकल फर्टिलायझर्स यूज करतो त्यामुळे काय होतं त्या मातीची काय होते क्वालिटी कमी होते जी सॉइल डिग्रेडेशन होतं आणि सॉइल इरोजन होतं ओके कळालं सगळ्यांना इथपर्यंत नेक्स्ट दीपिका नेक्स्ट रीड कर पॅरा Hello, ma'am. येस Excessive irrigation draws the salts from the soil upwards and makes the soil saline and then unproductive. Due to excessive use of chemicals, their residues remain in the soils for many years. They become a threat to the existence of microorganisms in the soils. It leads to lowering of the humus content in the soil and the plant do not get micronutrients in the pH of the soil thus gets distribute. It is a sign of soil degradation. ओके वेट बघा नेक्स्ट काय सांगितलंय एक्सेसिव्ह इरिगेशन ड्रॉज द सॉल्ट फ्रॉम दी सॉइल अपवर्ड्स अँड मेक द सॉइल सलाईन अँड देन अनप्रोडक्टिव्ह बघा अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतलं जे क्षार आहे ते वरती येतात आणि ती जमीन काय होते खारपट बनते ओके ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल्स देअर रेसिड्यूज रिमेन्स इन दी सॉइल्स फॉर मेनी इयर्स आणि आपण जो रासायनिक कीटकनाशके वगैरे आहे त्याचा जास्त यूज केला ना तर त्याचे जे काही काय बोलतात त्याचे जे द्रव्य आहे म्हणजे जे काही त्यांचं आहे थोडंसं ते त्या सॉइल मध्ये वर्षानुवर्ष तशीच राहतात अँड दे बिकम अ थ्रेट टू दी एक्झिस्टन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन द सॉइल आणि त्यामुळे काय होतं मृदेतील सूक्ष्मजीव नाहीसे होण्याचा धोका असतो इट लीड्स टू लोअरिंग द ह्युमस कंटेंट
इन द सॉइल अँड द प्लांट डू नॉट गेट मायक्रोन्युट्रियंट. आणि ते जर जास्त तिथे राहिले, ते जे आहे सगळे केमिकल्स आपल्या मातीमध्ये राहिले, तर त्यामुळे मातीतलं जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते कमी होतात. ओके, आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझम कमी झाले तर त्या सॉइल मधलं जे ह्युमस आहे त्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं. आणि त्या ह्युमसच कमी झालं तर आपल्या प्लांटला काही जे काही मायक्रोन्युट्रियंट्स पाहिजे, म्हणजे पोषक द्रव्ये जे मातीतून मिळायला पाहिजे ते मिळणार नाही. इफ द pH ऑफ द सॉइल डज गेट डिस्टर्ब, इट इज अ साइन ऑफ द सॉइल डिग्रेडेशन. मग अशा प्रकारे हे जे मातीचं जे pH आहे, ओके, pH व्हॅल्यू कमी होणे, बिघडला, तर तिथे आपण काय बोलणार की सॉइलची क्वालिटी सुद्धा काय झाली, कमी झाली, तर सॉइल डिग्रेडेशन झालंय. कळालं सगळ्यांना? बघा इथे तुम्हाला खाली पिक्चर दिले, सॉइल डिग्रेडेशन म्हणजे अशी सगळी जमीन होते, असे तडा पडतात सगळ्या जमिनीला. ओके, इथं साईडला तुम्हाला इथे तुम्हाला सॉइल इरोजनचे पाठवलेत बघा, हवेनी वगैरे कसं सॉइल इरोजन झालेलं आहे तुम्हाला दाखवलेलं आहे. कळालं सगळ्यांना? सॉइल इरोजन अँड सॉइल डिग्रेडेशन. कळतंय का? ओके. नेक्स्ट बघा काय दिलंय, डू यू नो, एक इन्फॉर्मेशन दिली आहे, जिओग्राफिक इंडिकेशन, GI, जिओग्राफिक इंडिकेशन. बघा काय, सर्टन सॉइल आर बेस्ट सुटेड फॉर द सर्टन क्रॉप, हेन्स द क्रॉप प्रोडक्शन ऑफ दॅट क्रॉप बिकम्स द स्पेशालिटी ऑफ दॅट एरिया. काय सांगितलंय बघा, कोणत्याही मृदेमध्ये विशिष्ट पीक उत्तम प्रतीचं येतं, त्यामुळे ते उत्पादन त्या प्रदेशाचं एकदम खास वैशिष्ट्य काय होतं असतं. ओके, म्हणजे ज्या रिजन मध्ये जे पीक घेतलं जातं ते का घेतलं जातं तिथे, कारण तिथलं जे माती आहे, जी सॉइल आहे ती त्याच्यासाठी म्हणजे चांगली आहे. सच क्रॉप्स आर गिव्हन द स्टेटस ऑफ जिओग्राफिक इंडिकेशन. मग अशा पिकांना काय बोलले जातात, जागतिक भौगोलिक मानांकन. म्हणजे तिथलं जे रिजन आहे त्या क्रॉपमुळे किंवा त्याच्यामुळे ते काय फेमस आहे. ओके, तिथलं इंडिकेशन दाखवतं. आता फॉर एक्झाम्पल बघा, हापूस मँगो ऑफ सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गाचा हापूस आंबाच आपण असंच बोलतो ना. ओके, आणि कस्टर्ड ऍपल फ्रॉम बीड डिस्ट्रिक्ट, म्हणजे बीड डिस्ट्रिक्ट मध्ये सीताफळच जास्त असतात, आणि नागपूरची संत्री. ओके, कारण तिथेच का ती फळं घेतली जातात, कारण तिथलं जे माती आहे, मृदा आहे, सॉइल आहे, ते त्या क्रॉप साठी उत्तम आहे, बेस्ट आहे. चला नेक्स्ट, आदेश, सॉइल कन्झर्वेशन, रीड कर. Yes, ma'am. Soil considering the importance conservation. Considering the importance of soils, it is necessary to conserve it. It is necessary to protect the fertile soil of farmlands from getting washed out due to rains. Soil conservation includes the works like construction of embankments and planting trees on them, construction of gully plugs गली against gully plugs against the slopes etc. Such works are taken up by the Department of Soil Conservation. Planting trees can also वेट बघा काय दिलं इथे, नेक्स्ट सॉइल कन्झर्वेशन. ओके, कन्झर्वेशन म्हणजे काय, आता सॉइलचं जे काही इरोजन वगैरे आहे त्याला कसं आपण त्याचं आपल्याला संरक्षण केलं पाहिजे, संधारण. ओके, कन्सिडरिंग द इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल, इट इज नेसेसरी टू कन्झर्व इट. आता जर तुम्ही मातीचं जे इम्पॉर्टन्स आहे ते जर लक्षात घेतलं तर तुम्ही तिचं कन्झर्वेशन कसं करायचं हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. इट इज नेसेसरी टू प्रोटेक्ट द फर्टाईल सॉइल ऑफ फार्मलँड फ्रॉम गेटिंग वॉश आउट ड्यू टू रेन. बघा, तर शेतातली जी सुपीक मृदा आहे ती पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये, त्यामुळे तुम्ही काय काय केलं पाहिजे, कसं तुम्ही त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. तर सॉइल कन्झर्वेशन इन्क्लूड द वर्क्स लाईक, बघा काय काय केलं पाहिजे तुम्ही, कन्स्ट्रक्शन ऑफ एम्बांकमेंट अँड प्लांटिंग ट्रीज ऑन देम. तुम्ही काय करायला पाहिजे, शेताभोवती बांधायला पाहिजे आणि त्या बांधांवर काय करायचं, झाडांची लागवड केली पाहिजे.
कन्स्ट्रक्शन ऑफ गली प्लग्स अगेन्स्ट द स्टीप स्लोप. आता शेतात जास्त उताराच्या भागावर काय करायला पाहिजे तुम्ही, दगडाच्या साह्याने बांध घालायचा. ओके, एक्सेट्रा. सच वर्क्स आर टेकन अप बाय द डिपार्टमेंट ऑफ सॉइल कन्झर्वेशन. मग अशी कामं कोण करतात, हे जे सॉइल कन्झर्वेशनचं एक डिपार्टमेंट असतं, मृदा संधारण विभाग, त्यांच्यातर्फे ही कामे केली जातात. नेक्स्ट कोण रीड करणार आहे, प्रथमेश? हॅलो. Ma'am, I can read Adesh. ओके. Planting trees can also control the velocity of the wind. This helps reducing the erosion of soil by wind. The plant roots hold the soil and this also reduce the erosion of soil. Under soil conservation, the continuous control trenches. Contour. CCTS are constructed along the slopes. Construction of such trenches at different heights checks the velocity of water running along the slopes and hence reduce soil erosion. The water arrested in these trenches percolates into the ground. See Fig 7.5. ओके, वेट. नेक्स्ट बघा काय दिलंय, प्लांटिंग ट्रीज कॅन ऑल्सो कंट्रोल द वेलोसिटी ऑफ द विंड. आता वृक्ष लागवड केल्याने वाऱ्याच्या वेगावर आपण नियंत्रण आणू शकतो. दिस हेल्प्स द रिड्युसिंग इरोजन ऑफ सॉइल बाय विंड. हे आपल्याला कशामुळे प्रोटेक्ट करू शकतात, जे विंडमुळे सॉइल इरोजन होतात त्याच्यासाठी आपल्याला हेल्प करू शकतात, ते रिड्यूस कमी करण्यासाठी. द प्लांट रूट्स होल्ड द सॉइल अँड दिस ऑल्सो रिड्यूस द इरोजन ऑफ सॉइल. आणि जास्त का बोलतात ते, जास्त झाडं लावल्यावर जी झाडांची मुळं आहेत ती काय करणार, जमिनीला घट्ट पकडून ठेवणार आणि त्याच्यामुळे वाऱ्यामुळे जमिनीवरची माती काय वाहून जाणार नाही. ओके, त्यामुळे ते सॉइल इरोजन आपल्याला प्रोटेक्ट करता येईल. अंडर सॉइल कन्झर्वेशन द कंटिन्युअस काउंटर trenches CCTS are constructed along the slope. Construction of such a trenches at a different height checks the velocity of the water running along the slope and hence reduces soil erosion. The water arrested in these trenches percolates into the ground. बघा काय सांगितलंय की मृदा संधारणमध्ये, ओके, जे सॉइल कन्झर्वेशन त्याच्यामध्ये काय केलं जातं, उतार जमिनीवर काय केलं जातं, असे सलग समतल स्तर खोदले जातात. इथे तुम्हाला दिसेल बघा, हे सीसीटी आहे ना, सीसीटी अशा प्रकारचं ते जे खणले जातात चर त्याला बोलतात. ओके, तर असे चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग काय होतो, कमी होतो आणि त्यामुळे काय होते, तिथली मातीची जी काही म्हणजे लेयर्स आहे ती जास्त प्रमाणात वाहून जात नाही. ओके, मग या चरांमुळे काय होतं, थांबलेलं पाणी जमिनीत मुरतं. ओके, जमिनीत मुरण्यासाठी आपल्याला काय होते, मदत होते. कळालं सगळ्यांना? अशा प्रकारचं तिथे खणलं जातं. ओके, आणि पाणी जे वेगाने आलं ना ते कमी होतं, थोडं कमी वेगाने येतं आणि स्लो येतं आणि मग काही पाणी हळूहळू तिथेच ते जमिनीत मुरतं. ओके, सीसीटी. नेक्स्ट काय दिलंय बघा, द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज इम्प्लिमेंटेड द वॉटरशेड development program under which constructing embankments along slope in the rural areas, introducing CCTs along steep slopes, etc. are undertaken. This lead to the success of scheme arrest water, let it percolate. This has resulted in the rising the groundwater levels and reducing the erosion of soil. Recently, the government has launched a scheme called Jal Yukta Shivar. Under this scheme, work like construction of farm bunds, arresting water of the small streams, connecting the streams, etc. are being carried out on a large scale. बघा काय सांगितलंय, महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र या विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेतात उताराच्या
मैम आपकी आवाज नहीं आ रही। सगळ्यांना आवाज येतोय माझा? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? ओके, थोडा नेटवर्कचा इश्यू झालेला आहे. मी स्क्रीन परत एकदा शेअर करते. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, बघा लास्ट पॅरा चालू होता. It is advisable to reduce the excessive use of chemical fertilizers and pesticides. If the organic manures, compost are used regularly, it helps maintain the pH balance, increase the proportion of humus, and retain the fertility of soil. Keeping the farmland fallow for some period and cultivating different crops alternatively is important to help retain the fertility of the soil. आता मृदेची अवनती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेक टाळावा, म्हणजे जास्त यूज करायचा म्हणजे कमी यूज करा. ओके, सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास जो सॉइल मधला पीएच व्हॅल्यू आहे तो म्हणजे बॅलन्स राहतो. ओके, त्यामुळे मृदेतलं जे ह्युमस आहे त्याचं सुद्धा प्रमाण वाढतं आणि मृदा सुपीक राहते. शेत जमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे तसेच आलटून पालटून पीक घेणे महत्वाचे असते, जेणेकरून मृदेची सुपीकता टिकून राहील. म्हणजे जी शेत जमीन आहे ती तशीच ठेवायची नाहीये, त्याच्यामध्ये आलटून पालटून पिकं घेत राहायची, नाहीतर ती जमीन तिथलं सुपीकता कमी होते. कळालं सगळ्यांना? Yes, ma'am. इथेच लेसन कम्प्लीट झालेला आहे. इथेच लेसन कळालंय का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. जो 7th लेसन आहे सॉइल तो इथे कम्प्लीट झालेला आहे. सगळ्यांना कळालंय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, होमवर्क मध्ये काय करायचंय तुम्हाला? एक्सरसाइज परत एकदा लिहून काढायचे आणि जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते लर्न करायचे आहेत. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, कोणाला काही डाऊट आहे 7th लेसन मध्ये? ओके, चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट जो लेसन आहे तो रिवाइज करूया. ओके, सगळ्यांनी होमवर्क कम्प्लीट करा. बाय एव्हरीवन अँड गुड नाईट. Bye, teacher. Good night. Thank you. गुड नाईट. बाय. चला क्लास लेफ्ट करा.